ठाकरे गटाच्या ज्या नेत्याची बोरिवलीमध्ये हत्या करण्यात आली ते अभिषेक घोसाळकर कोण आहेत, त्यांची नेमकी ओळख काय, ते काय काय करायचे, राजकारणात कसे आले आणि त्यांची एकूण संपत्ती किती होती, याचा आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र। विनोद घोसाळकर हे दहिसर मतदारसंघातून 2009 साली निवडून आले होते। अभिषेक घोसाळकर ही मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते। घोसाळकर पिता पुत्रांचं बोरिवली आणि दहिसर भागात राजकीय वर्चस्व होतं। बोरिवली दहिसर भागात तरुण नेतृत्व म्हणून ओळख। घोसाळकर दहिसर कांदरपाडा वॉर्ड क्रमांक 7 चे माजी नगरसेवक। अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर सुद्धा नगरसेविका होत्या। याशिवाय मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते। दिशा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्षही होते। 2012 साली घोसाळकर यांची संपत्ती 2.5 कोटी रुपयांच्या घरात होती। एका फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर एकच खळबळ उडाली। ज्यांच्याशी राजकीय स्पर्धा करायची होती त्याच व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमासाठी बोलावलं। नंतर त्याच लाईव्हच्या शेवटी उठून जाताना अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घालण्यात आल्या। त्यात ते गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंजही अपयशी ठरली। तुषार ओव्हाळसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।